आदी अशा पद्धतीने हा पोरगा भाजी माझी निवडलेली खराब करत आहे। काय करत आहे? काय केलं हे? काय केलं? भाजी निवडली, काय केलं हे? काय केलं? काय केलं? सांडवली आपल्याला मेथी पराठा काय बनवायचं? काय बनवायचं? काय पराठा काय बनवायचं? पराठा पराठा बनवायचा, पराठा बनवायचा। तर नमस्कार, माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे मनापासून असं स्वागत करते। तर अगोदर बघितल्याप्रमाणे तुम्हाला आज माहिती कळलंच असेल आज मी काय बनवणार आहे। तर आज मी बनवणार आहे स्पेशल असे पौष्टिक असे मेथीचे पराठे। ते अगदी नवीन मुलींनाही बनवता येतील की इझिली रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तर स्किप न करता माझी पूर्ण हा व्हिडिओ पहा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर अशा तऱ्हेने पहा, फक्त शेंडे आपल्याला घ्यायचे आहेत, काड्या घ्यायच्या नाही आहेत। कारण आपण जर काड्या घेतल्या तर मेथीचे पराठे हे फुटतात किंवा फाटतात। अशा प्रकारे आपण फक्त शेंडे घेऊन स्वच्छ अशी मेथी धुवून घेतली आणि मी त्याच प्रमाणात थोडी अशी कोथिंबीर मेथीच्या पराठ्यामध्ये घालणार आहे, म्हणजे टेस्ट खूप छान लागते। तर हे पहा, अशा प्रकारे मी कोथिंबीर एकदम बारीक कट करून घेतलेली आहे आणि मेथीची मी कसं बनवणार आहे ते तुम्हाला पुढे दाखवतेच। मेथी आपण बारीक कट करून घेणार नाही आहोत। तर हे पहा, मी इथे अगदी 10 ते 11 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 10-12 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे अगदी जिरे घेतलेले आहेत। तर याचं आपल्याला बारीक वाटण करायचं आहे। कढईमध्ये मी 1 टेबलस्पून ते 2 टेबलस्पून असं तेल घातलेलं आहे। तर तेलावरतीच आपण जी मिरची, जिरे आणि लसणाची पेस्ट केली आहे ती थोडी अगदी एखादा मिनिट फक्त फ्राय करून घ्यायची आहे आणि यावरतीच आपण मेथी घालणार आहोत। कच्ची मेथी वापरायची नाही, कारण की काय होतं, बऱ्याच वेळा मेथी कच्ची वापरल्यामुळे आपल्याला कडसर असा मेथीचा पराठा लागतो किंवा ज्या नवीन असतात त्यांच्याकडून तो मेथीचा पराठा तुटल्या जातो, व्यवस्थित गोल असा होत नाही किंवा टेस्ट पण अशी येणार नाही। अशा पद्धतीने तुम्ही बनवला तर खरंच खूप छान अशी टेस्ट लागते। तर मेथी यासाठी आपली पटकन अशी भाजी फास्ट गॅसवरतीच आपल्याला ही भाजी करायची आहे आणि चवीनुसार मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आपण पिठामध्ये नंतर मीठ घालणार आहोत। छान असा चहा होतोय, सकाळचा टायमिंग आहे त्यामुळे छान एका साईडला चहा होतोय। आपण झटकीपट असे पराठे बनवणार आहोत। तर हे मी फास्ट गॅसवर अगदी 3 ते 4 मिनिटात मी हा मेथी तयार करून घेतलेली आहे। सकाळचा टायमिंग आहे 7-7:30चा। जर छान असं सूर्यनारायणाचं दर्शन झाले तर यामध्ये बघा मी थोडीशी अगदी धना पावडर आणि जिरा पावडर टाकली आहे, थोडी हळद टाकायची आहे आणि आपण जी तयार करून घेतलेली भाजी आहे मेथीची ती आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर लागलंच तर मीठ घालायचे, आपण मेथीमध्ये मीठ पूर्ण यासाठीच घातलेलं आहे, लागलंच टेस्ट बघून तर घालूया। थोडा अगदी कलरसाठी मी फक्त लाल मिरची टाकत आहे, कारण ऑलरेडी मी हिरवी मिरची जास्त वापरलेली आहे। तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकता। आणि इथे थोडे अगदी पांढरे तीळ घातलेले आहेत आणि थोडासा ओवा असा हातावर क्रश केला ना की खूप छान टेस्ट लागते। तर अशा पद्धतीने आपल्याला सारे एकदम आपले जिन्नस अगोदर मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर घालणार आहे मी गव्हाचं पीठ। इतर कुठलंही पीठ मी इथे वापरणार नाही आहे, फक्त गव्हाचंच पीठ वापरायचं आहे। तुम्हाला हवं असल्यास इथे या ठिकाणी तुम्ही डाळीचं, चण्याच्या डाळीचं पीठही वापरू शकता, पण मला काही आवश्यकता वाटली नाही, कारण अशा पद्धतीने केल्यावर काही गरज पडत नाही। खूप छान असे पराठे होतात आणि आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकून असं
छान असं आपण पोळ्यांसाठी पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर एकजीव असं छान असा गोळा तयार आहे बघा। अशा प्रकारे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अगदी आपण कणिक मळतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। चला तर आपण आता पराठ्याला सुरुवात करूया। तुम्ही याला कुठलाही आकार देऊ शकता, कारण की काय होतं, मुलं आपण साधा सिंपल बनवला तरी खातो, चव एकच असते, पण मुलांना वेगळं वेगळं असं छान असं वेगळ्या आकारात याच्यामध्ये बनवलं की दिसण्यावरही खाऊन घेतात की खूप छान असेल। तर मी इथं ट्रायंगल शेपमध्ये एक तुम्हाला बनवून दाखवते। मी टिफिनसाठी शक्यतो असे बनवते, घरी खायला नॉर्मल गोलच बनवते, मी दोन्ही प्रकारचे तुम्हाला बनवून दाखवते। तर असं मी आपण पोळी बनवतो अशाच हिशोबाने मी अगोदर तेल लावून घेतले दोन्ही साईडला आणि त्यामध्ये थोडंसं फोल्ड करून पीठ टाकून फोल्ड केलेलं आहे। तर थोडं एकटीच असल्यामुळे कॅमेरा पकडायला कोण नाही, त्यामुळे जरा थोडं प्रॉब्लेम होतो। तर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला एकदम झरझर पराठे लाटून होतात पहा। जर तुम्ही कच्ची मेथी वापरली तर असाच पराठा करायला गेले तर तुमचा मेथीचा पराठा तुम्ही करून बघा, होणार नाही असा। त्यामुळे मी मेथी ही थोडीशी अगदी 3 ते 4 मिनटं फक्त मी फ्राय करून घेते फास्ट गॅसवर। हे पहा किती झटकीपट, अगदी 1-2 मिनटामध्येच आपला पराठा बनून तयार होतो। तर अशा पद्धतीने जरूर करून पहा, ज्या नवीन शिकत असतील त्यांच्यासाठी खूप छान अशी रेसिपी आहे, जरूर पूर्ण पहा। तर हे पहा, तवा गरम झालेला आहे, तुम्ही इथे तेलही वापरू शकता, पण मी अगदी थोडंसं असं तूप टाकलेलं आहे। तुपामध्ये कुठलाही पराठा असू द्या, तूप टाकल्यावर टेस्ट खूप छान लागते, त्यामुळे मी इथे तुपाचा वापर केलेला आहे। तर हे पहा, खाली टाकलं, वरतून आता थोडंसं टाकते आणि असा खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे खूप छान अशी टेस्ट लागते। तर हे पहा, दोन्ही साईडने करून एका साईडला पराठा भाजतोय तोपर्यंत मी तुम्हाला गोल आकारामध्येही पराठा बनवून दाखवते। अगदी वरचा भाजूपर्यंतच खालचा पराठा तयार होतो, एवढी झटकीपट होतो, कारण फाटायचं भाजी आपण तयार केल्यामुळे पराठा फाटण्याचे चान्सेस खूप कमी असतात। त्यामुळे अशाच पद्धतीने भाजी बनवूनच पराठा बनवा। आणि आपण पोळी बनवतो असंच मी गोलच बनवणार आहे, गोलच दाखवणार आहे, पण असं फोल्ड केल्यावर काय होतं, खूप छान असे पडदे पडतात आणि फुगतोही खूप छान। त्यामुळे अशा पद्धतीने बनवा। माझे दोन्ही कामं चालू आहेत, नवीन शिकणाऱ्यांसाठी हा इझी आहे खूप बनवायला। हे पहा, आता गोल बनवते, अगदी एखाद्या मिनिटामध्येच वरचा पराठा भाजायच्या अगोदरच माझा खालचा पराठा तयार होतो। तुम्ही पाहू शकता किती झटपट होतो। तर हे पहा, अशा तऱ्हेने जरूर करून पहा तुम्ही। एकदम जास्त हाई फाटतो, पण एवढं प्रमाण चान्सेस खूप कमी असतात, खूप छान असा टेस्टही खूप छान लागते। भाजी तयार करून घेतली नाही की जे आपला मेथीतला कडवटपणा असतो ना, तो अगदी निघून जातो। हे पहा, अजून वरती पराठा माझा भाजलेला नाही आहे, तोच आहे पण भाजलेला नाही आहे, तोपर्यंतच माझा खालचा पराठा पळपोटावरचा पराठा बनून तयार झालेला आहे। तर हे पहा, अशा पद्धतीने आपण दाबून दाबून खूप छान फुलला होता, फुलून छान वरती येतो आणि अशा तऱ्हेने माझा पराठा एक बनून तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने तुम्ही पराठे बनवा। तर हे पहा, असे दाबून दाबून भाजायचे। मी दोन्ही साईडने तूप लावून छान असा खरपूस आपला पराठा भाजून घेतलेला आहे। तर आपण सगळे पराठे असेच हे पहा, गोल बनवलेला पण अशाच प्रकारे झालेला आहे, खूप छान दिसायला आहे, किती छान वाटतो पहा। अशाच पद्धतीने बनवा। तर चला, दोन्ही पराठे भाजून झालेले आहेत, तर आपण हे आता काढून सर्व करूया। तर हे तुम्ही दह्याबरोबरही खाऊ शकता किंवा केचप, गरमागरम बी झालेले आहेत माझे पराठे। हे बघा, चहाही रेडी आहे, गरम गरम पराठे रेडी आहेत। तर हे पहा, आतमध्ये तुम्ही बघू शकता किती छान असे पडदे पडतात। अशा पद्धतीने जर केले ना, आणि खूप छान असे मऊ आणि लुसलुशीत पराठे राहतात। अगदी 3 ते 4 दिवस तुम्ही कुठे प्रवासालाही असे पराठे घेऊन जाऊ शकता, खूप छान अशी टेस्ट लागते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा। आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। सकाळची वेळ आहे, चला तर आता गरमागरम पराठे खाऊया आणि